नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी गेले होते अक्कलकोटला. तिथे आम्ही राजेराई मठाच्या इथे नवीन इमारतीत राहायला होतो. गेल्यावरती आम्ही आमच्या बॅग्स ठेवल्या रूममध्ये आणि खाली गेलो, भोजन केलं आणि स्वामींचं दर्शन घेतलं. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून माहिती वाचू शकतात. तिथे AC आणि नॉन AC रूम्स होत्या. तिथे बेलनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग तिकडून आम्ही गेलो वटवृक्ष मंदिराच्या इथे. मंदिरात गेल्यावरती गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शनाला एक अर्धा तास गेला, पण दर्शन खूप सुरेख झालं, सुंदर झालं, अगदी मन प्रसन्न झालं तिथे जाऊन. तुम्ही इथे बघू शकतात, हेच ते वटवृक्ष ज्याच्या खालती स्वामी बसून न्यायनिवाडा करायचे. ही ती तस्वीर बघू शकता. तिथे 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी केलेली आहे. खूप सुंदर केली आहे. मग तिकडे पोथी वाचली बसल्या बसल्या आणि स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही गेलो बाहेर. खूप छान होत्या मूर्ती इकडच्या. चहा घेतला आणि गेलो गुरुमंदिरात. गुरुमंदिर म्हणजे बाळप्पांचं मंदिर असं म्हणतात. स्वामींनी त्यांना त्यांच्या पादुका दिल्या होत्या आणि त्यांना त्यांचा स्वतंत्र मठ स्थापन करायला लावलेला. या मठात अक्षरशः खूप शांतता होती आणि सुरेख असे जुने फोटो आहेत स्वामींचे, साईबाबांचे, सगळ्यांचे. मग तिकडून आम्ही गेलो सोळप्पा महाराजांच्या घराच्या इथे. हीच ती जुनी विहीर जी स्वामींनी स्थापन केलेली. तिथे त्यांचा वाडा, घर आहे. तिथे त्यांचे पूर्वज अजूनसुद्धा राहतात. तिथे स्वामींचे अंगवस्त्र, पादुका अजूनसुद्धा आहेत. तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतात. सोळप्पांच्या वाड्याच्या साईडला स्वामींची समाधी मठ आहे. याच्या तळघरात स्वामींनी त्यांचा देह सोडला होता. मग त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि तिथून गेलो खंडोबा मंदिरात. हेच ते मंदिर जेव्हा अक्कलकोट स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते तेव्हा ते ह्याच मंदिरात आले होते. मग तिकडून गेलो आम्ही आमच्या रूमवर. रूम अक्षरशः सुंदर, सुरेख, स्वच्छ अशी आहे. तिथे खाली गेलो, राजेराई मठाच्या इथे प्रसाद ग्रहण केला आणि स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींच्या अंगवस्त्र थंडीच्यामुळे हे असे छान सुरेख त्यांना घातलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.